नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान 11वा पाठ कार्य आणि ऊर्जाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, कंसातील दिलेले शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा। 1. विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी टिंबटिंब लावले असता टिंबटिंब घडेल, कारण पाण्याचे टिंबटिंब होणार आहे। कंसात आहे विस्थापन, कार्य, बल। उत्तर, विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे। 2. घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला टिंबटिंब प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होईल। कंसात आहे गतिज, स्थितिज, गती। उत्तर आहे घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल, म्हणजेच स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होईल। 3. दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल। टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय। कंसात आहे प्रकाश, अणु, रासायनिक, सौर। उत्तर, दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल। रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण होय। 4. सौर चूल हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे। कंसात आहे प्रकाश, रासायनिक, उष्णता। उत्तर, सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे, तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे। 5. एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली। जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर टिंबटिंब कार्य घडेल। कंसात आहे समान, कमी, अधिक। उत्तर, एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली। जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर समान कार्य घडेल। 6. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय। ऊर्जा, विस्थापन, बल। उत्तर, पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय। प्रश्न 2. सांगा मी कोणाशी जोडी करू? अ गट आहे 1. घरंगळणारा पदार्थ, 2. अन्न, 3. ताणलेला बाण, 4. सूर्यप्रकाश, 5. युरेनियम। आणि ब गट आहे अ. उष्णता ऊर्जा, ब. अणुऊर्जा, क. गतिज ऊर्जा, ड. स्थितिज ऊर्जा, ई. रासायनिक ऊर्जा। आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत 1. घरंगळणारा पदार्थ, गतिज ऊर्जा, अन्न, रासायनिक ऊर्जा, ताणलेला बाण, स्थितिज ऊर्जा, सूर्यप्रकाश, उष्णता ऊर्जा, युरेनियम, अणुऊर्जा। प्रश्न 3. काय सांगाल? त्यामधील पहिला आहे विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? उत्तर, ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल। दुसरा आहे कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल? उत्तर, कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल। तिसरा प्रश्न आहे ऊर्जेची विविध रूपे कोणती? उत्तर, यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, विद्युत ऊर्जा,
ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. 4. निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. उत्तर: सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात. अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते. हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा मिळते. अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते. ही साखळी आपण सौर ऊर्जाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर स्नायू ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा या दोन्ही प्रकारात होते अशा प्रकारे दाखवता येईल. 5. ऊर्जा बचत का करावी? उत्तर: ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते. पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहेत. ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. 6. हरित ऊर्जा कशाला म्हणतात? उत्तर: ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत, अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. 7. अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात? उत्तर: कधीही न संपणारी आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्रोताला अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने होत नव्हता. 8. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? उत्तर: सौर चूल, सौर शुष्कक आणि सौर जलतापक या उपकरणांत सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. सौर विद्युत घटात सौर ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार होते. 9. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे? उत्तर: अपारंपरिक ऊर्जा स्रोत नवीकरणीय आहेत. त्यांचा साठा उदंड आणि कधीही न संपणारा आहे. या उलट पारंपरिक ऊर्जासाठी एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत. शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ, हवामान बदल अशा समस्या उद्भवतात. यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे होय. प्रश्न 4. आमच्यात वेगळा कोण? त्यामधील पहिला आहे डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू, वाहता वारा. त्याचं उत्तर आहे वाहता वारा. इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत आणि वाहता वारा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. दोन. धावणारी मोटार, ओंडका वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक, दप्तर उचलणे. यातील वेगळं कोण आहे? यामध्ये वेगळं आहे टेबलावर ठेवलेले पुस्तक. कारण इतर सर्व विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ज्यात गतिज ऊर्जा आहे, परंतु टेबलावर ठेवलेले पुस्तक हे स्थितीज ऊर्जेत आहे. पुढील गट आहे सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. आणि गटात न बसणारा शब्द आहे पेट्रोल. कारण इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत आणि पेट्रोल हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. 4. बंद खोलीत पंखा लावून ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात AC चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. यात गटात न बसणार आहे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे. इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत. प्रश्न 6. खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा.
पुढील कोड आहे त्याचं निरीक्षण करून घ्यायचं आहे. त्यामधून आपल्याला ऊर्जेचे प्रकार शोधून लिहायचे आहेत. तर मग पाहूया पुढे. उष्णता ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा आणि पवन ऊर्जा अशा प्रकारे यामध्ये ऊर्जेचे प्रकार आपल्याला दिसतात.